काल पुरणपोळ्या केल्या नव्हत्या कारण निवांत करायच्या होत्या, कारण काल थोडीशी माझी गडबडच होती. तर म्हटलं आज आपण निवांत अशा पुरणपोळ्या करूया. म्हणजे मी सकाळी ठरवलेलं की जेव्हा सकाळी डब्यासाठी चपात्या करेन तेव्हाच मी तिथे 2 पुरणपोळ्या वगैरे लाटेन, पण नंतर म्हटलं नको, संध्याकाळी निवांत आरामात आपण करू. आणि जे पुरण असतं ना ते फ्रीजमध्ये होतं, मग सकाळी गडबड झाली असती. म्हणून मी आता काय करते, सर्वात आधी ना पुरण फ्रीजमधनं काढून घेते आणि मी थोडंसंच पुरण, म्हणजे आता ज्या काही 3-4 पुरणपोळ्या किंवा 2-3 करेन ना त्याच्यासाठी जेवढं पाहिजे ना तेवढंच पुरणपोळीचं मी पुरण आहे ते बाहेर काढून ठेवते. बाकीचं फ्रीजमध्ये तसंच ठेवून देणार आहे. आणि आत्ता निवांत मस्तपैकी जशा जमतील तशा हळूहळू पुरणपोळ्या मी लाटणार आहे. पण जर नीट झालं ना तरच मी व्लॉगमध्ये दाखवणार, नाही तर मग मी नाही दाखवणार. जेव्हा मला अजून थोड्याशा छान जमतील ना तेव्हा तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. आता मी परत एकदा तुमच्या त्या डिटेलमध्ये सगळ्यांच्या कमेंट वाचेन आणि मग ते थोडंसं डोक्यात विचार करून मग मी त्या पुरणपोळ्या लाटणार आहे. तर सर्वात आधी मी गॅस खालून ऑन करून घेते, कारण गॅस माझा तुम्हाला माहिती आहे मी सिलेंडर खालून ऑफ करूनच ठेवते, कारण दिवसभर काही घरात काहीच नसतं, कोण नसतं, त्याच्यामुळे असं होतं. म्हणून मी शक्यतो बाहेर जाताना किंवा जर नसेलच कोणी घरात तर खालून बंदच करून ठेवते. असं नाही आहे की दिवसभर चालू राहतो आणि मी रात्री फक्त झोपताना बंद करते, असं नाही आहे. जर कोण नसेल तर बंद करूनच आम्ही घरातनं निघतो. दूध गरम करायला ठेवते. काल ॲक्च्युली आणायचं होतं पण काल मी नव्हती, त्याच्यामुळे मग काही सचिनने पण लक्ष दिलं नाही. तो शेवटी असाच चहा पिऊन गेला. पण त्याने काय, मी त्याला सांगितलेलं जर तुला मिळालं तर येताना घेऊन ये, पण त्याला पण काल उशीर झाला, तो ऑफिसला गेलेला आणि त्याला यायला बराच उशीर झालेला, त्याच्यामुळे मग त्याला देखील दूध मिळालं नव्हतं. आणि मला पण तसाच उशीरच झालेला, कारण पप्पा मला भेटले, मग मी मध्ये उतरली, परत ट्रेन पकडली आणि मग पुढचं ट्रॅव्हलिंग ना, मग त्याच्यामुळे थोडासा वेळ जास्त गेला. आणि आईकडनं निघताना मग मला स्लो ट्रेन पकडावी लागते, नाहीतर मी नेहमी फास्ट ट्रेनने ट्रॅव्हल करते, त्याच्यामुळे मग मध्ये स्लो ट्रेन परत पकडा उतरा, याच्यामध्ये काल बराचसा वेळ गेला. म्हटलं चला. आणि आज काय झालं ना, आज जेव्हा मी दादर मार्केटला उतरली ना, थोडीशी पुढे आली ना, तर मध्ये पोर्तुगीज चर्चच्या एका मधल्या गल्लीमध्ये ना एक गाडी लागलेली, जिथे ना भाजीपाला सगळा त्यांनी मांडलेला, जसं मंडई जसं करतात ना तसं छानपैकी त्यांनी असं ताजा जसं तो शेतातनं येतो ना तशा सगळ्या भाज्या वगैरे आणलेल्या त्यांनी. पण मला तेवढ्या जास्त, म्हणजे खूप गर्दी होती तरी देखील मी म्हटलं चला थोडंसं काहीतरी घेऊ. आणि फ्रूट्स अजिबात नव्हते. तुम्हाला माहिती आहे दही म्हणा किंवा जी काही फळं दिसतात तो माझा वीक पॉईंट असू शकतो, म्हणजे मला खूप आवडतात. तर म्हटलं अगदीच काही नाही. तर मग हे ॲपल बोर दिसले, ते 50ला किलो होते, तर मी हे अर्धा किलो घेतले 25 रुपयाचे. आणि हा नक्की याला काय म्हणणार, हे मला आता ते नाव मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे, पण तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि याची टेस्ट देखील सांगा. मी टेस्ट केला असेल पण मला आठवत नाही आहे, पण म्हटलं मला टेस्ट करायचं आहे म्हणून मी तो घेतला. आणि हे मला 50ला 3 मिळाले, म्हणजे कुठलेही घेतले असते ना तरी 50ला 3 होते. मग मी काय केलं, ते 2 घेतले आणि हा 1 घेतला, ज्याची मला टेस्ट म्हणजे चव चाखायची होती की एक्झॅक्टली कसा लागतो. आणि ना म्हटलं आता ह्याचं सीझन चालू होईल की छानपैकी असं त्याचं ना दुधात ते टाकून थोडीशी साखर टाकून थंड थंड ज्यूस केला ना तो खूप छान लागतो. आणि ॲपल बोर तर कधीही खायला म्हणजे चांगलेच लागतात. माझ्या आईला खूप आवडतात ॲपल बोर. जेव्हा मला मिळतात ना तेव्हा मी तिच्यासाठी घेऊन जाते, पण ती अशी थोडीशी मोठी असतील ना तर तिला आवडतात, छोटी छोटी आवडत नाही. वांग बघा, ही वांगी अशी जी असतात ना ज्याच्या काचऱ्या होतात, तर ती सचिनला खूप आवडतात. तुम्हाला नेहमी सांगत असतो जेव्हा अशी वांगी बघतो ना मला सांगणार की तू घे, काचऱ्या कर. पण ते मोठं वांग ना मला घ्यायला म्हणजे असं खूप, म्हणजे एका वेळेस ते खूप असं भरपूर होऊन जातं, मग ते अर्ध कापा आणि अर्ध ठेवा असं होऊन जातं. पण ही वांगी मला 10 रुपयाला 2 मिळाली, त्याच जिथे मंडईसारखं लावलेलं तिथे, म्हणून मग मी ते 10ला 2 मिळाली म्हणून मी 10ला घेतली. ह्या ज्या मिरच्या आहेत ना या बघून ना मला, मी सोलापूरवरनं येताना मला मम्मीने दिलेल्या तेजलच्या शेतामधनं आलेल्या छानपैकी ताज्या भाज्या, तर त्याच्यातली ना मिरची बघून मला सेम तशीच आठवण झाली. आणि त्या मिरच्या खरंच खूप सुंदर होत्या आणि जेव्हा फ्राय करून खाल्लेल्या ना त्याच्यात अगदी टेस्टी लागत होत्या. आणि मी अशाच पण जेव्हा मी नॉर्मल भाजीमध्ये वगैरे टाकलेल्या ना तर छान त्याची टेस्ट होती, म्हणून मी ह्या आवर्जून घेतल्या. आणि या पण मी 10 रुपयाच्या घेतल्या. याची ना मिरचीची कोशिंबीर तुमच्याबरोबर शेअर करायची आहे मला. गेल्या वेळेस मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती पण माझ्याकडनं राहून गेली. पण आता ह्या मिरच्या आणल्यात ना, मी म्हटलं चला कोशिंबीरची रेसिपी पण तुमच्याबरोबर शेअर करता येईल म्हणून घेतली. घेवडा घेतला आणि घेवडा मला 10 रुपये पाव किलो मिळाला. मला आज भाज्या सगळ्या 10 रुपयानेच मिळाल्या म्हणून मी घेतला. आणि जर तिथे मी उभी राहिली असते ना अजून थोडा वेळ
तर मला सगळ्या भाज्या मिळाल्या असत्या, म्हणजे दुधी भोपळा होता, वाल होता, फ्लॉवर होता, अशा सगळ्या भाज्या होत्या, पण मी काही खूप घेतल्या नाही. शेवग्याच्या शेंगा या 10ला 4 घेतल्या छोट्या छोट्या, म्हणजे 20ला पाव होत्या. पण मी म्हटलं एवढ्या 20 रुपयाच्या काय करायच्या, 10 मध्ये किती येतात तेवढ्या मला द्या. मग त्यांनी मला अशाच या 4 दिल्या 10ला. तर म्हटलं ठीक आहे, एका वेळेसाठी मला भरपूर होऊन जातात. आणि टमॅटो घेतले मी. ॲक्च्युली मार्केटमध्ये मी विचारलेलं तर तिथे मला 40 रुपये किलो म्हणाले, आणि एवढे काही असं मला वाटत पण नव्हते. म्हणजे जिथे मी कांदे बटाटे घेण्यासाठी थांबले, आज मी जवळपास कांदे बटाटे टमॅटो हा सगळा बाजार घेऊन आली मार्केटमधनं. तर हे मला 20 रुपयाने किलो मिळाले. अगदी थोडेसे छोटे छोटेच आहे, पण कधीतरी छोटे छोटे बरे वाटतात, कारण सकाळच्या जेव्हा डब्याला वगैरे भाजी असते ना, किंवा संध्याकाळी एका टायमिंगला छोटीशी काही भाजी करायची असेल तसं छोटे छोटे असतील तर बरे पडतात. तर म्हणून मी हे छोटे टमाटे घेतलेत बघा, आणि किलोमध्ये बऱ्यापैकी मेजरमेंटने चाललंय. अशा पद्धतीने आज ही सगळी भाजी घेऊन आली आहे मी. नमस्कार, शुभ सकाळ. सुंदराच्या दिवसाच्या सुंदराच्या शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा वार आहे शुक्रवार, आणि शुक्रवारचं जे काही माझं रुटीन आहे, थोडं जसं मी म्हणते आठवड्याची तयारी 2 दिवस आधीपासून चालू होते मील प्लॅनिंगची, तर ती थोडी मी सुरुवात केली. आणि आज तुमच्याबरोबर जे काही मी थोडंसं म्हणजे अचानक असं कधीतरी म्हणजे मिळालं ना, तर म्हणजे असं फिरायला मार्केटमध्ये, पण म्हणजे स्वस्त पण होत्या भाज्या सगळ्या, पण माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता आणि गर्दी खूप होती. नाही तर मी पूर्ण मार्केट म्हणजे जवळपास तिथे जर राहिली असते ना 1 तास माझा अजून गेला असता, आणि मग व्लॉग शूट करायचा राहिला असता. तर मला तसं करायचं नव्हतं. त्याच्यामुळे मी थोडक्यात जे मला जिथे जिथे गर्दी नव्हती, म्हणजे जिथे जिथे त्यांनी ज्या असे मांडलेले भाज्या तिथे तिथे गर्दी नव्हती ना, तिथे तिथेच जे मला मिळालं ते मी पटकन उचललं आणि आली. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्या बरोबर मला ना ऍक्च्युली जे लाडू करायचे आहेत संक्रांतीसाठीचे, म्हणजे हळदी कुंकूसाठीचे, तर ते करायचे आहेत. पण आज बघू, मला जसं जमेल तसं मी करेन. आज नाही झालं तर उद्या शेअर करेन. आणि त्याचबरोबर मला पुरणपोळ्या पण आज करायच्यात, पण पुरणपोळ्या माझ्या कितपत नीट होतील की नाही मला माहिती नाही, पण तरी करायच्यात. आणि आज विचार करते मी त्याच्याबरोबर छानपैकी शेंगा आणल्या, तर मी विचार करते शेंगांची आमटी. आता ऍक्च्युली पुरणपोळ्यांबरोबर कटाची आमटी वगैरे खूप चांगली लागते, पण ते कटाची आमटी करण्यापेक्षा मी म्हटलं की छानपैकी शेंगांची आमटी करू, ती देखील चांगली लागेल खायला. तर त्याचा विचार आहे. पण बघू, जेवढं मला तुमच्याबरोबर आज शेअर करता येईल आजच्या ब्लॉगमध्ये तेवढं नक्की शेअर करेन, कारण तुमच्याबरोबर शेअर करायचा भरपूर असतो, पण टाइम लिमिटेड असतो. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी एका ब्लॉगमधून शेअर होत नाही. मिरचीचं लोणचं आहे, ते देखील लोणचं म्हणण्यापेक्षा लोणचं तर छान होतंच, पण मला लोणच्यासाठी नेहमी कोशिंबीरसाठी आणलेलं आहे. कोशिंबीर पण शेअर करायची, पण कोशिंबीर आज नाही करणार मी. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुमच्याबरोबर नक्की कोशिंबीरची रेसिपी शेअर करेन. तर चला, कारण ऑलरेडी ब्लॉग खूप मोठा झालाय, तर आणि पुढे मला तुम्हाला सांगायचं पण आहे की मी वाण म्हणून काय वस्तू आणली आहे. सगळ्या गोष्टींचं डोक्यात थोडं ठरवलेलं आहे की कशा पद्धतीने, नुसतं वाण मी आणणार नाही, त्याचं पॅकिंग कसं करायचं. त्याच्यानंतर यावेळेस डोक्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी मी ठरवलेल्या होत्या की म्हणजे लाडूचं पॅकिंग कसं करायचं. म्हणजे दरवेळेस मी झिपलॉक मध्ये देते, तर यावेळेस काय वेगळं करू त्याच्यामध्ये, म्हणजे जे आपल्या बजेटमध्ये पण असेल आणि त्या गोष्टी चांगल्या पण दिसतील. यावेळेस मी दरवेळेस जेव्हा हळदी कुंकूसाठी जेव्हा काही वाण वगैरे आणते किंवा काही असं छोटंसं घरात काही कार्यक्रम करतो ना, तेव्हा खूप जास्त असं बजेट मांडणी मी करत नाही त्याच्यासाठी, कारण वर्षातून एखादा कार्यक्रम असतो. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की व्यवस्थित करावं सगळ्या गोष्टी. म्हणजे आपण वर्षातून एकदा करतो, आपलं काही खूप बाहेर असं काही इतर आपल्याकडे फ्री टाइम पण नसतो की आपण जाऊन गप्पा मारू. बाहेरच्या म्हणजे ज्या काही बिल्डिंग मधल्या बायका येतात किंवा आजूबाजूच्या ज्या शेजारच्या ज्या मित्रमैत्रिणी असतात त्या येतात, तर हा एकच दिवस असतो, तेव्हा येणं जाणं होतं, बोलणं होतं, गप्पा होतात. तर असं वाटतं की छान असं त्यांना खायला प्यायला द्यावं, आणि ते स्वतःच्या हाताने असं म्हणजे बनवलेलं असलं ना तर खूप एक छान त्याचं सॅटिस्फॅक्शन खूप वेगळं असतं. त्याच्यामुळे मी त्याचा विचार करते. आणि यावेळेस पण मी काय केलं ना, यावेळेस मी असं म्हटलेलं की मी एक बजेट ठरवून घेतला की या बजेटमध्ये मला या गोष्टी ठरवायच्या आहेत आणि या गोष्टी मला बसवायच्या आहेत. बऱ्याच वेळा मला असं म्हणतात, म्हणजे जेव्हा मी ऑफिसमध्ये पण म्हणते ना, मला मैत्रिणी म्हणतात, अरे तू सगळं एवढं कसं मॅनेज करते, खूप महाग पडलं असेल तुला, किंवा इथे तुझा पैसा खूप जास्त खर्च झाला असेल. तर असं नाहीये. तोच विचार करून ना मी यावेळेस एक बजेट माझ्याकडे ठरवलेला होता की मी म्हटलं चला ते मी ब्लॉग मध्ये नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन की कुठली गोष्ट मी कितीला घेतली, कुठल्या बजेटमध्ये मी कसं बसवलं, आणि एवढ्या सगळ्या हळदी कुंकू मध्ये मी सगळ्या गोष्टी कशा मॅनेज केल्यात, कशा सगळ्या गोष्टी तेवढ्या लिमिटेड बजेटमध्ये बसवलेल्या आहेत की त्याचा उपयोग तुम्हाला पण होईल आणि तुम्ही देखील तर करू शकता. आणि अगदी रिझनेबल रेटमध्ये म्हणजे सगळ्या गोष्टी मी बरोबर पिक्चर म्हणजे मॅनेज केलेल्या आहेत.
त्या सगळ्या मी येणाऱ्या व्लॉग मधनं म्हणजे जे काही तुम्हाला हळदी कुंकूचं प्रिपरेशन आहे त्याच्याबरोबरच्या काय काही गोष्टी केलेल्या आहेत मी त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला बघायला मिळेल. तर येणारे व्लॉग कुठेही स्किप करू नका आणि माझ्याकडनं पण मी पूर्ण प्रयत्न करेन की व्लॉग स्किप म्हणजे मध्ये गॅप टाकणार नाही आणि कंटिन्यू तुमच्याबरोबर व्लॉग शेअर करेन. तुमचा आशीर्वाद तुमचं प्रेम असंच असू दे. तब्येत थोडीशी नरम असल्यामुळे मला थोडंसं असं म्हणजे मध्ये मध्ये स्किप झाले व्लॉग, पण याच्या पुढे होणार नाही. तर चला असाच व्लॉग पुढे पुढे कंटिन्यू करूया कारण व्लॉग खूप मोठा होतोय. पुढे कंटिन्यू बघा वाण काय घेतलंय आणि तुम्हाला ते कसं वाटतं ते देखील मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर सुरुवात करूया. इथे बोलता बोलता माझी भाजी जी आहे ती पण सुकली आहे. सगळं पाणी त्याच्यातलं निथळून गेलेलं आहे. थोडंसं होतं तर मला असं वाटलं तर तिथे मी पुसून घेतलंय. आणि हे जे चिबूड म्हणून मी जे आणलंय ते खरंच चिबूड आहे की नाही मला माहिती नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. कारण दिसताना वरून फळ वेगळं दिसतंय पण बोलताना ते चिबूडच बोललं गेलं म्हणून मी ते घेतलेलं. पण मला नक्की कमेंट करून सांगा की नक्की चिबूडच आहे की अजून कुठलं फळ आहे ते. जेव्हा मी कापेन तेव्हा तर मला ते कळेलच आणि तेव्हा मी तुमच्याबरोबर शेअर पण करेन. फळं सुकलेली माझी कारण फळं सुकायला वेळ नाही लागत कारण की अशी छोटी छोटी फळं नव्हती. म्हणजे द्राक्ष वगैरे असतात तर ती अगदी छोटी छोटी असतात तर सुकायला थोडा वेळ जातो पण ती काही सुकायला वेळ गेली नाही. एक बोर होतं त्यातलं थोडंसं म्हणजे असं थोडंसं दाबलं गेलेलं एका साईडने तर ते मी साईडला काढून ठेवलं. म्हटलं ते आता खाऊन टाकते मी. आणि टमॅटो मला वाटलेले की फ्रीजमध्ये संपले कारण 2 दिवस मी बघितलं नाही. काल पण मी काही टमॅटोच्या म्हणजे भाजीमध्ये काही टमॅटोचा यूज नव्हता केलेला आणि परवाच्या दिवशी पण मी नव्हती. आणि तेव्हा त्याच्या आधी मी बघितलेलं म्हटलं 2-3 टमॅटो असतील पण एक्झॅक्टली मला आठवत नव्हते. मी म्हटलं संध्याकाळी वगैरे वापरला तर संपून जातील आणि अगदीच पूर्ण संपायला नको म्हणून आज भेटले म्हणून मी घेतले. तर ते आधीचे होते ते मी बाहेर काढून ठेवले जे मला आत्ता लागतील भाजीला वगैरे आणि एखादा आहे तो मला उद्या सकाळला भाजीला होईल. आणि जे आत्ता आणलेले ते सगळे मी वेगळेच पूर्ण डब्यामध्ये भरून ठेवते. जो टमॅटोचा डब्बा आहे तो माझा हा टमॅटोसाठीच आहे आणि जो दुसरा आहे त्याच्यामध्ये मी बीट काकडी असं जे काही पदार्थांते गाजर वगैरे ते याच्यामध्ये ठेवते. पण ते पण माझ्याकडे काही नाही आहे कारण जसं मी म्हटलं मील प्लॅनिंग काही केलेलं नाही आहे त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी राहिल्या आहेत. तर याच्यामध्ये जे मी वांगी होती ती पण मी याच्यातच टाकली. उरलेले जे काही टमॅटो होते ते पण याच्यात टाकले आणि आता फक्त वरून टिश्यू पेपर यालाच मला रिप्लेस करायचं. माझी टिश्यू पेपरची जी सवय आहे ती मला सोडवायची आहे. म्हणजे ती एकदा सुटली म्हणजे जेव्हा पण मी म्हणजे बऱ्याच दिवसांपासून माझा विचार चाललाय की कॉटनचे कपडे वगैरे याच्यामध्ये काहीतरी करावं. तर जसं आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये एक कमेंट आलेली आणि खूप चांगलं सजेशन होतं ते की आपल्या ज्या काही कॉटनचे जुन्या साड्या असतात किंवा जे काही आपले कपडे असतात त्याचा वापर आपण करू शकतो त्या सगळ्यासाठीचा. तर लवकरात लवकर मी पण ती इम्प्लिमेंट करेन आणि तुमच्याबरोबर शेअर देखील करेन. तर मिरच्या मी 2 फक्त बाहेर काढून ठेवल्या आणि बाकीच्या मी यात जेवढ्या राहतील उभ्या कारण ना खूप लांब लांब होत्या मिरच्या आणि थोड्याशा जाड पण होत्या तर माझ्या त्या डब्यामध्ये राहणाऱ्या नव्हत्या म्हणून मी हा मोठा जो स्क्वेअरवाला डब्बा आहे त्याच्यात ठेवलं. जेवढ्या राहतात तेवढंच ठेवलं आणि ना मी तसं देठ काढलेलं नाही आहे. या जेव्हा तळतो ना आपण तेव्हा त्या देठासकट चांगल्या लागतात म्हणून मग मी त्या अख्ख्याच ठेवल्या कारण यातल्या थोड्याशा मी तळणार देखील. अगदीच काही सगळ्या म्हणजे जी आपण कोशिंबीर करायची त्याच्यासाठी नाही वापरल्या जाणार आहेत. आणि या तुम्ही डाळीमध्ये वगैरे वापरलात ना तर अजून छान लागतात. तुम्ही एकदा नक्की वापरून बघा आणि तुम्ही जर वापरल्या असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा. याच्यानंतर शेंगा फक्त मी ज्या आहेत त्या मी कापून ठेवणार आहे सोलून. भाजी ही उद्या सकाळसाठी तयार करून ठेवायची म्हणजे ती टिफिनला होईल. आणि शेंगाला जेव्हा सोलून घेतलं ना की ते आपण सकाळच्या वेळेस म्हणजे बरं पडतं घाई होत नाही कारण सकाळच्या वेळेस मध्ये सोलत बसायला खूप वेळ जातो. आता मी थोडीशी डाळीची आमटी करणार आहे त्याच्यासाठी मला लागतील आणि ज्या काही उरलेल्या आहेत ते या डब्यामध्ये भरून ठेवेन. तर ह्या ज्या मी आणलेल्या 4 अगदी बारीक बारीक होत्या पण बऱ्यापैकी झाली. 10 रुपयाच्या खूप होतात. नाहीतर मी परवाच्या दिवशी आणलेली तर मी 20 रुपयाला एक आणलेली शेंग. तर कधी कधी आत्ता सध्या मध्यंतरी तर खूप शेंगा महाग झालेल्या पण आता ह्या मिळाल्या तर म्हटलं चला घेऊया आपण म्हणून हे सगळं आता जे काही आणलेलं हे सगळं माझं आता व्यवस्थित जिकल्या तिथे सगळं पॅक करून झालं आणि त्या जेवणाची तयारी करायची आहे मला. त्याच्याला मला जेवणाला सुरुवात करायची अजून पण मी म्हटलं जसं मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये म्हटलेलं की मी वाण काय घेतलं ते तुमच्याबरोबर शेअर करते. मला जसं घ्यायचं होतं तसं ह्यावेळेस मी काही घेतलं नाही पण तुम्हीच दिलेल्या सजेशन मधनं मी विचार करून वाण घेतला आणि म्हटलं जसं कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं आज मी तुमच्याबरोबर शेअर करेन तर ते आज शेअर करते. तर मी साडी कव्हर घेतलेले आहेत आणि कुठले साडी कव्हर घेतलेत ते मी दाखवते तुम्हाला. साडी कव्हर मध्ये जसं आलेली मला सजेशन आलेलं की छान असं कॉटन मध्ये किंवा असे वेगवेगळी व्हरायटी मध्ये खूप छान छान असे येतात
तर तेवढे मी शोधायला गेली ना, तर तेवढे जेवढे पीस पाहिजे होते मला 24-25 तेवढे अवेलेबल नव्हते. आणि जर मी ऑनलाईन मागवायला गेले तर खूप चांगले चांगले ऑप्शन्स होते, पण माझ्याकडे तेवढे कमी दिवस होते आणि मला तेव्हाच हळदी कुंकू करायचा होता. तेव्हा त्याच्यामुळे मग ऑनलाईन मध्ये पण 1-2 दिवसात येणार नव्हता. मिशोवरनं मागवलं तर 2 दिवसात तर अजिबात येणारा नव्हता. तर त्याच्यामुळे म्हणून मग मी असेच साडी कव्हर घेतले, ते मी तुम्हाला दाखवते. तर हे इथे मी या पिशवीमध्ये आणलेले आहेत साडी कव्हर आणि तसेच ठेवले. तर मी 2च्या सेटमध्ये आणलेले आहेत हे जे अशा पद्धतीचे साडी कव्हर येतात ते. तर असं आहे गोल्डन कलर मध्ये. तर हे सिंगल सिंगल नाही, मी असं 2चा सेट देणार आहे. तर मी विचार केला 2चा सेट देते. तर ऍक्च्युली मोठे जे असतात ना याच्यामध्ये ते पण मला खूप जास्त म्हणजे असे साईजने जे मोठे असतात, आता हे सिंगल वाले आहेत. याच्यामध्ये थोडेसे लांबीला पण असे जे येतात की याच्यामध्ये अजून 3-4 साड्या राहू शकतात. तर तशा पद्धतीचे बघत होती, पण त्याच्यामध्ये ना हे असे ही जी क्वालिटी आहे ना त्याच्यामधले अवेलेबल नव्हते जेवढे मला पाहिजे होते तेवढे. कारण नंतर एनवेळेस माझी खूप गडबड झालेली आणि तेव्हा असं होतं ना की तो एकच रविवार राहिलेला किंवा रथसप्तमीच्या आधी सगळ्यांना करायचं होतं, त्याच्यामुळे बऱ्याचशा सगळा स्टॉक संपलेला होता. म्हणजे मी ज्यांच्याकडे गेली ना त्यांच्याकडे 2-3 डझन असे काही अवेलेबलच होत नव्हते. मग शेवटी फायनली मला हे सिंगलवाले जे अवेलेबल झाले तेच मी घेतले. आणि पुढच्या वेळेससाठी मी खरंच खूप छान असं डोक्यात ठरवून ठेवलेलं आहे, त्याच्याबद्दल मी पुढे बोलते. आणि ही गोष्ट मी घेतली आहे, ही वाण म्हणून नाही म्हणता येणार. ज्यांना छोट्या छोट्या मुली खूप येतात, आमच्याकडे पण येतात हळदी कुंकूला, त्यांच्या आई बरोबर येतात, मम्मी बरोबर येतात, आजी बरोबर येतात. आणि ज्या कोणी येतात आमच्याकडे ना त्या अगदी छोट्या आहेत, म्हणजे 3-4 वर्षाच्या किंवा 2-3 वर्षांच्या अशाच आहेत मुली. तर मी म्हटलं त्यांच्या हातात काय द्यावं, तर मी नेहमी चॉकलेट्स बनवते. तर मी म्हटलं यावेळेस मी त्यांना पण काहीतरी देते छान असं गिफ्ट, म्हणजे त्यांना पण छान वाटतं की असं आई आजीला जे मिळालेलं असतं मग त्यांचं असतं मला दे मला दे मला दे पहिलं. तर मी म्हटलं की त्यांच्यासाठी काहीतरी काय घ्यावं म्हणून मी हे आयकियामधनं असे 4चा सेटवाले कलरफुल स्पून घेतले. ऍक्च्युली प्लेट वगैरे काहीतरी होतं, पण मी म्हटलं मग ते सिंगल देण्यापेक्षा किंवा मग तो 6चा कॉम्बो येतो, 6चा प्लेटचा येतो, तर त्याच्यापेक्षा मी म्हटलं. आणि ते सगळे लाईट कलर आहेत, डार्क मध्ये नव्हते. तर मी हे असे डार्क कलर मध्ये चांगलं वाटत होतं. ग्रीन, येल्लो, त्याच्यानंतर पिंक कलर आहे, हा स्काय ब्लू कलर आहे, स्काय ब्लू म्हणण्यापेक्षा ब्लूच कलर आहे. तर अशा पद्धतीचे हे सेट मी आणलेले आहेत. ज्या लहान मुली येतात त्यांच्यासाठी म्हणून आलेले. आणि बॉईज जरी आले तरी पण त्यांना हे यूज होतील. आणि 2-3 वर्षाचे असतात तर त्यांना असं स्पूनने खाण्याचं खूप हे असतं किंवा आपण त्यांना शिकवत असतो कसं खायचं. तर मग त्याच्यासाठी म्हणून मग मी त्यांचा विचार करून मग मी हे घेतलेलं आहे. तर अशा या 2 गोष्टी मी घेतलेल्या आहेत, म्हणजे वाणाचा विचार करून. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता मला जेवणाची तयारी करायची, कारण ब्लॉग पुढे मी आता शूट नाही करणार आहे. कारण जसं मी तुम्हाला म्हटलं पुरणपोळ्या मला माहिती नाही नीट होतील की नाही, जर झालं तर मी नक्की क्लिप जॉईन करेन ब्लॉग मध्ये. आणि आता आपण म्हणजे बोलूया याबद्दल जे मी तुम्हाला कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलेलं की जे मला सर्वात म्हणजे छान असं वाटलेलं सजेशन, त्याबद्दल मी सांगते. तर रश्मीताईंनी आपल्याला कमेंट केलेली, रश्मी कदम 4678 या आयडीवरनं आपल्याला कमेंट आलेली. प्युअर कॉटन साडी कव्हर, ज्वेलरी पाऊच सेट, व्हेजिटेबल विथ फ्रूट कॉटन बॅग्स. हे ऑनलाईन खूप स्वस्त आणि क्वांटिटी मस्त असते. हे ऑप्शन पण युजफुल आहे. मिशोवर खूप चांगले ऑप्शन्स आहेत, मी स्वतः मागवले आहेत. तर खरंच मी बघितले मिशोवर वगैरे तर चांगले ऑप्शन होते, अमेझॉन वरती पण चांगले होते. पण मला ज्या लिमिटेड म्हणजे 1-2 दिवसात जी डिलिव्हरी पाहिजे होती ती तेवढी लवकर येणारी नव्हती. त्याच्यामुळे आणि मला जे बाहेर मी ऑफलाईन बघत होती ना ते जसं मी म्हटलं तुम्हाला की जे मला पाहिजे होते 2-3 डझन मध्ये तेवढे मिळत नव्हते. आणि सगळे वेगवेगळे होते पॅटर्न, म्हणजे मला जो पॅटर्न आवडत होता त्याच्यामध्ये ते नव्हते. मग थोडे थोडे करून घ्यायला लागणार होते म्हणून मी ते नाही घेतले. पण रश्मीताईंनी जे सजेशन दिलेलं ते मी पुढच्या वर्षीसाठी ते फिक्स करून ठेवलं. आणि खरंच व्हेजिटेबल किंवा फ्रूटसाठीच्या ज्या काही कॉटन बॅग्स येतील त्याच्या सेटमध्ये किंवा मग त्याच्यामध्ये काहीतरी असं द्यावं. आणि त्याच्यामध्ये देताना ना फळं वगैरे काहीतरी भरून देण्याचा माझा विचार आहे. आणि ती फळं अशी असतील ना की जी नेहमीची म्हणजे त्या सीझनची, म्हणजे हिवाळ्यात फळं भाज्या हे खूप छान छान येतं. आणि ते खूप आपल्या हेल्थसाठी पण चांगलं असतं. कारण हिवाळ्यात तुम्ही बघाल ना तर बऱ्याचशा अशा ज्या आपल्या स्किनसाठी वगैरे चांगल्या असतात, ऑरेंज वगैरे खूप येतात, स्ट्रॉबेरीज वगैरे येतात, छान छान येतात, मटार येतात.
त्याच्या छान छान भाज्या आणि फ्रूटचं काहीतरी कॉम्बो त्या भाज्यां म्हणजे त्या बॅग्स मध्ये वगैरे पॅक करून असं काहीतरी माझा देण्याचा विचार चाललाय आणि ती गोष्ट मी आत्ताच ठरवली. थँक्यू रश्मीताई. जेव्हा मी तुम्हाला सांगत असते की तुम्ही छान छान कमेंट करा, तर तुमच्या मार्फत माझ्या बरोबर अजून म्हणजे तो व्हिडिओ जेवढ्या लोकांपर्यंत पोहोचतो ना, जेवढे लोक कमेंट वाचतात तेवढ्यांपर्यंत तो पोहोचत असतो. तर खरंच थँक्यू सो मच. आणि माझी पण इच्छा आहे की माझं हे जे काही मी वाण घेतलेलं आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचावं. तर तुम्ही प्लीज इन्स्टा आयडी म्हणजे इन्स्टावर असाल तर प्लीज माझ्या इन्स्टा आयडीवर मला नक्की कमेंट करा. म्हणजे मला तुमच्यापर्यंत पोहोचायचंय. म्हणजे वाण तर हे निमित्त आहे, पण एक मला खरंच तुम्हाला थँक्यू बोलावं असं वाटतंय की मला खूप छान वाटलं तुम्ही जे सजेशन दिलं आणि मला ते पुढच्या वर्षीसाठी विचार करायला लागणार नाही, कारण ते माझ्या डोक्यात फिक्स आहे. मी याच वर्षीच म्हणत होती सचिनला आपण ते बघूया म्हणून, पण असं झालं ना की ते ऑनलाईन मला लगेच एका दिवसात येणारं नव्हतं, म्हणून आम्ही तो विचार स्किप केला. पण पुढच्या वर्षी तो नक्की म्हणजे फिक्सच आहे. तर तुम्ही मला नक्की इन्स्टा आयडीवर कमेंट करा आणि मग आपण तिथे पुढचं बोलू. म्हणजे मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर मला कसं पोहोचावं लागेल हे सगळं आपण इन्स्टावर नक्की कमेंट म्हणजे कमेंट मार्फत किंवा जे काही मेसेज करू त्याच्या मार्फत बोलू. तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटेन. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.